सुस्वागतम, वेलकम. ऑनलाईन शिक्षण लाईव्ह लर्निंग ऍप क्विज या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आयोजित नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या लाईव्ह तासिकेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या तासिकेचा विषय आहे अंकगणित. घटक आहे स्तंभालेख, जोड स्तंभालेख, भाग दुसरा. ऑनलाईन शिक्षण ऍप्लिकेशनच्या वतीने आपण ही तासिका घेत आहोत. जे विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा अभ्यास करत असतील अशा विद्यार्थ्यांसाठी ही तासिका आहे. त्यासाठी तात्काळ आपली नाव नोंदणी पूर्ण करावी. तासिकेची वैशिष्ट्ये आपल्या समोर आहेत. आतापर्यंतचे हे गुणवंत विद्यार्थी. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी संपर्क करावा, नाव नोंदणी पूर्ण करावी, ऍप्लिकेशन ऍक्टिव्हेट करून घ्यावे. वेलकम. आज आपण 12 आकृती, आलेख आणि डेटा रेखा चार्ट वापरून डेटा विश्लेषण, 12 आकृती, आलेख आणि रेखा चार्ट वापरून डेटा विश्लेषण या घटकांतर्गत आज आपण स्तंभालेख अभ्यासणार आहोत. बार ग्राफ. तर सर्वप्रथम स्तंभालेख म्हणजे काय? स्तंभ दिलेली संख्यात्मक माहिती आलेख कागदावर स्तंभाच्या रूपात दिलेली संख्यात्मक माहिती आलेख कागदावर स्तंभाच्या रूपात दाखवतात तेव्हा त्या स्तंभांना स्तंभालेख म्हणतात. पहा मित्रांनो, या ठिकाणी आलेख कागद तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती नाही. जी माहिती आहे, जी संख्यात्मक माहिती आहे ती आलेख कागदावर स्तंभाच्या रूपात दाखवतात तेव्हा त्या स्तंभांना स्तंभालेख म्हणतात. आता आलेख कागद आपण समजून घेऊ. अशा प्रकारचा आलेख कागद तुम्हाला येस पाहता येईल. हा आहे आलेख कागद. मोठ्या आकाराचा असतो, A4 साईज सुद्धा असतो. मी तुम्हाला दाखवण्यासाठी बघा, आलेख कागदावर काय आहे तो उभ्या आणि आडव्या रेषा आहेत. काही थोड्या गडद आहेत आणि काही अंधुक आहेत. ह्या उभ्या रेषा बरोबर, एकदम लहान 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 लहान. येस, ही गडद आहे, ही गडद आहे, ही अशी गडद आहे. म्हणजे हे बघा, हे जे अंतर आहे यामध्ये एकूण 10 रेषा आहेत, यामध्ये एकूण 10 आहेत, यामध्ये एकूण 10. ही मधली रेषा आहे म्हणजे या इथून एवढा भाग म्हणजे 5, इथून एवढा म्हणजे 5. समजते? आता हीच मांडणी उभी पहा, उभी सुद्धा बघा, ही गडद रेषा, ही गडद रेषा, ही गडद रेषा, ही गडद रेषा. बघा आता या ठिकाणी या शून्यापासून 1 पर्यंत जे अंतर असतं तर त्यास असं म्हणतात एकक अंतर. काय म्हणतात? एकक अंतर. आता या एकक अंतराला त्या ठिकाणी तुम्हाला एक किंमत दिली असते. आलेखामध्ये माहिती लिहित असताना एककांतर हे प्रत्येक वेळी एकच नसतं. काही ठिकाणी 10, काही ठिकाणी 20, 30, 40, 50, 60 त्या त्या आलेखानुसार त्या ठिकाणी लिहितात. प्रमाणामध्ये प्रमाण त्या ठिकाणी देत असताना एक एकक बरोबर किती हे तुम्हाला लक्षात घ्यायचं. आता या एककामध्ये किती आहे तो 10. बघा, हे 10 भाग आहेत. ही मधली जी खूण आहे ती 5 ची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा हे मध्यभागी, हे छोटी म्हणजे अर्धा भाग, अर्धा भाग, अर्धा भाग, अर्धा भाग. ही लहान रेषा बऱ्याच जणांना कळत नाहीत, ते लक्षात घेत नाहीत. त्यांची त्यांची जी मोजणी असते ती चुकते. त्यासाठी हे मधले भाग सुद्धा तुम्हाला समजले पाहिजे. आता आलेख कागद किती प्रमाणे पाहिलाय? येस, तुम्हाला आता उद्या आलेख कागद घ्यायचा आहे आणि त्यावर आलेख काढून बघायचा आहे. चला आता मित्रांनो, ग्राफ पेपरवर आधारित कशा प्रकारे स्तंभालेख काढतात या ठिकाणी पहा. अशा प्रकारे स्तंभालेख काढतात. हा बार ग्राफ आहे, विद्यार्थ्यांनी काढलेला हा ग्राफ आहे पहा. तर या ठिकाणी हे जे प्रमाण दिलेलं आहे, हे जे प्रमाण आहे पहा, एक एकक साठी 10 त्यांनी दिलेले 10. येस, नंबर ऑफ चिल्ड्रन, विद्यार्थ्यांची संख्या आहे. या ठिकाणी प्रमाण काय येईल हो? प्रमाण ते लिहिता असं लिहितील, एक एकक बरोबर 10 विद्यार्थी. किती मुलांना समजतंय? या ठिकाणी हे खूप महत्वाचं आहे बरं का. यावरून तुम्हाला आलेख कळणार आहे. आता डान्स मध्ये किती विद्यार्थी आहेत? 30. अशा या ग्राफच्या वर संख्या नसते, तुम्हाला ती शोधायची असते. कशी शोधणार? या ग्राफला अशी पट्टीने स्केलने तुम्ही काय करायचे, आडवी रेषा ओढायची, अशी रेषा अंदुक. म्हणजे या ठिकाणी 30 आहे, हे 4, हे अशा प्रकारे हे 40 आहे. या ठिकाणी बघा 25. आता 20 आणि 30च्या मध्ये जी रेषा आहे बरोबर मध्यभागी,
ती पहा अशा प्रकारे आहे ना 25. आता काही मुलांना वाटत असेल सर 25 ही संख्या या वाय अक्षावर दाखवलेली नाही. बघा आणि दुसरी गोष्ट वाय अक्ष आणि एक्स अक्ष या ठिकाणी हे एक्स अक्ष आहे या आडवी रेषा म्हणजे आणि उभी रेषा म्हणजे वाय अक्ष. या वाय अक्षावर काय माहिती दिली नंबर ऑफ चिल्ड्रन म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या या वाय अक्षावर आहे आणि एक्स अक्षावर काय दिलेली आहे ऍक्टिव्हिटीज आहेत कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या ऍक्टिव्हिटीची यादी आहे नावं आहेत डान्स म्युझिक आर्ट क्रिकेट फुटबॉल या ऍक्टिव्हिटीज आहेत. मग वाय अक्षावर बघा या ठिकाणी या स्तंभाचा अंक दाखवला नाही. का दाखवलेला नसेल बरं तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की एक एकक बरोबर 10. या ठिकाणी प्रत्येक टप्प्याटप्प्यावर त्यांनी संख्या वाढत गेली 10 20 2 एकक बरोबर 20 3 एकक बरोबर 30 4 एकक बरोबर 40 हे लक्षात घ्यायचं. मग यांच्यामध्ये 20च्या नंतर काय इथं बघा 20 आणि 30 मध्ये 10 टप्पे आहेत हे 5व्या टप्प्यावर आहे ते 25 राहील म्हणजे हे 25 आहे जरी त्या ठिकाणी त्याचा उल्लेख नसला तरी 20 बरोबर या ठिकाणी आहे 35 30च्या नंतर 40च्या 30 नंतर 40च्या मध्ये बघा या ठिकाणी अशी बरोबर रेष काढायची 35. अशा प्रकारे तुम्हाला त्या स्तंभालेखाची किंमत सांगता आली पाहिजे हे प्रमाणावरून ठरवायचं आहे. आता स्तंभालेख पाहूया स्तंभालेखावर आधारित प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहेत. अतिशय सोपा प्रश्न प्रकार असतो. प्रश्न प्रकार पहिला तुमच्यासाठी दिलेल्या स्तंभालेख पहा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. दिलेला स्तंभालेख या ठिकाणी करेक्शन करा. दिलेला स्तंभालेख पहा स्तंभालेख सर्वप्रथम समजून घेऊ. आता काही ठिकाणी एक एकक हा शब्द वापरतात काही ठिकाणी एक सेमी वापरतात. तर या ठिकाणी एक सेमी वापरलेला आहे म्हणजे 1 सेंटीमीटर. बघा कधी कधी काय वापरतात एक एकक येस कधी कधी वापरतात 1 सेमी त्यामुळे 1 सेमी म्हणजे 10 रोपे. हे प्रमाण लक्षात घ्या. वाय अक्षावरील प्रमाण दिलेलं आहे हा वाय अक्ष आहे या वाय अक्षावर 1 सेंटीमीटर किंवा 1 एकक म्हणजे 10 अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे 10 20 30 40 50 60 70 80. आता या ठिकाणी किती आहे हो 5 या ठिकाणी किती 15 या ठिकाणी किती 25 या ठिकाणी किती 35 हे तुम्हाला कळालं पाहिजे. वाय अक्ष समजला. आता एक्स अक्षावर काय आहे रोपांचे प्रकार जे रोप आहेत त्यांचे प्रकार कोणते मोगरा जाई जास्वंद शेवंती. सर्वप्रथम स्तंभालेख अभ्यासायचा आहे त्याच्यानंतर उत्तर द्यायची घाई करायची नाही. वाय अक्ष समजला एक्स अक्ष समजला त्यानंतर प्रमाण समजलं 1 सेंटीमीटर बरोबर किती रुपये 10 रुपये. येस आता पहिला प्रश्न आहे सर्वात जास्त कोणत्या प्रकारची रोपे आहेत. ग्राफचा विचार करायचा आहे ज्याचा स्तंभ सर्वात उंच तो सर्वात जास्त. आयुष गव्हाले सांगा. हॅलो सर येस शेवंती. शेवंतीचा ग्राफ जास्त आहे व्हेरी गुड उत्तर आहे शेवंती. व्हेरी गुड. थँक्यू पुढचा सर. प्रश्न कम चला लवकर सर्वांना सूचना आहे. जाईची रोपे किती आहेत जाई या रोपांच्या प्रकारात जाईंची रोपे किती आहेत. नाथे कार्तिक हॅलो सर बोला. 50 रुपये. जाईची 50 रुपये आहेत. बघा आता कसं समजलं काय करायचं जाईचा स्तंभ हा आहे ही आडवी रेष ओढायची बरोबर पट्टीने. स्केल तुम्ही परीक्षेत घेऊन जाऊ शकता या ठिकाणी अशा प्रकारे किंवा पेन्सिलने अशी आडवी बरोबर बरोबर आडवी अशा प्रकारे. एकच मिनिट अशी आहे ना हो अशी आडवी रेष. तर या ठिकाणी पहा वाय अक्षावर प्रमाण दिलेलं आहे 1 सेमी म्हणजे 10 रुपये. तर या ठिकाणी इथं उतरायले 50 म्हणजे जाईची 50 रोपे आहेत. व्हेरी गुड. थँक्यू सर.
चला नेक्स्ट प्रश्न पहा. मोगऱ्याची रोपे जास्वंदाच्या रोपापेक्षा कितीने जास्त आहेत? बघा तुलना करायची तुम्हाला. मोगऱ्याची रोपे, आता मोगऱ्याची रोपे या ठिकाणी मी इरेज करतोय. मोगरा आणि जास्वंद यांच्यात तुलना आहे. मोगरा या ठिकाणी, जास्वंद या ठिकाणी. सांगा मोगऱ्याची रोपे जास्वंदाच्या रोपापेक्षा कितीने जास्त आहेत? कोण सांगणार? अमेश शिंदे. सांगा कितीने जास्त आहेत? हॅलो सर. बोला. मोगऱ्याची किती आहेत रोपे सांगा. 70. 70 आहे. आणि जास्वंदाची किती आहेत? 45. बघा 40च्या नंतर ही टप्पा आहे बघा. एक मिनिट, काय आपली रेषा येते. येस येस 45. आता कितीने जास्त आहे? म्हणजे 70 मधून 25. 45 वजा करा, 45 वजा करा. 25. 10 वजा 5, 5. 3 वजा, ओ एक मिनिट, इथं 3 कसं येईल? 6 येईल 6. ना. मिनिटं. 10तून 6 5 वजा गेले 4, का? 7. 4. 6तून 4 गेले 2. 25. 25. तर उत्तर काय आहे? थँक्यू सर. 25. वेलकम. किती मुलांना प्रश्न समजलाय? हात दाखवा. 70 वजा 45 समजलं? पुढचा प्रश्न. सर्वात कमी कोणत्या प्रकारची रोपे आहेत? फास्ट. सर्वात कमी. सानवी. हा. हॅलो सर्वात सर. कमी. यस. सर्वात कोणती? जास्वंद. जास्वंद. फक्त जास्वंद द्यायचं. जास्वंद हे उत्तर योग्य आहे. पुढचा प्रश्न. जास्वंदाची रोपे किती आहेत? किती आहेत? संस्कृती सातपुते. किती आहेत? किती? 45. 45. पाहूया आता. बघा इथं बरोबर 40च्या नंतर आहे. 45. व्हेरी गुड. 6वा थँक्यू प्रश्न. सर. वेलकम. जास्वंदाची रोपे शेवंतीच्या रोपापेक्षा कितीने कमी आहेत? सांगा. तुलना केलेली आहे 2 रोपामध्ये, जास्वंद आणि शेवंती. ठरवा. कोण सांगणार? विश्वजित पाटील. बोला. सांगा. का सांगा. जास्वंदाची किती आहेत? जास्वंदाची 45. 45. शेवंती किती आहेत? 80. चला 80 मधून 45 वजा करा. वजा बाकी सांगा. 10 वजा 8 गेला, 5, 7 उरले 35. 7 वजा 4, 3. 35 ने 35. कमी आहे. थँक्यू सर. वेलकम. चला ज्यांना हा प्रश्न समजला त्यांनी रिप्लाय द्या. पुढचा प्रश्न. मोगरा, जाई व जुई, सॉरी, मोगरा, जाई व शेवंतीची एकूण किती रोपे आहेत? बघा तिघांची बेरीज करावी लागेल. मोगरा, जाई व शेवंती. फास्ट. सांगा. करा तुम्ही बेरीज करा. भावेश. बोला. हॅलो सर.
मोगऱ्याचे मोगऱ्याचे 70 आहे रुपये. मोगऱ्याची 70. त्यानंतर जाई जाई 50 50. आणि शेवंतीचे आणि 80. करा बेरीज. 70 अधिक तर अधिक 50 अधिक 50 अधिक 80. चला शून्य 7 आणि 5 12 आणि 8 12 आणि 8 20. किती आलं उत्तर? 200 रुपये. 200 रुपये. एकूण थँक्यू तिन्ही सर. प्रकारचे 200 रुपये आहेत. वेलकम. पुढचा प्रश्न. 80 रुपये असणारे फुलाचे रोप कोणते? 80 रुपये असणारे रोप कोणतं आहे? किती सोपा प्रश्न आहे. तन्वी उगले सांगा कोणता आहे? शेवंती. शेवंतीची एकूण रोपे आहेत 80. व्हेरी गुड. थँक्यू पुढे तर सर. लिहायचं शेवंती. वेलकम. 9वा प्रश्न तुमच्यासाठी. कोणत्या दोन फुलांच्या रोपांच्या संख्येत 20 चा फरक आहे? पहा, कोणत्या दोन फुलांच्या रोपांच्या संख्येत 20 चा फरक आहे? कोण सांगणार? 20 चा फरक. तनिष्का शिंदे सांगा लवकर. तनुष्काचा माईक ऑन नाही. कशी काय बोलतेस तू? माईक ऑन करून बोल. हॅलो कोणत्या सर. दोन फुलांच्या रोपांच्या संख्येत 20 चा फरक आहे? मोगरा आणि जाई. पाहूया मोगरा आणि जाईमध्ये आहे का. मोगऱ्याचे किती आहेत? 70. मोगरा 70. जाई किती? 50. 50. पहा फरक 50. 70 वजा 50 20. 20. व्हेरी गुड. म्हणजे काय काय उत्तर काय लिहिणार मग? मोगरा व जाई. मोगरा व जाई. पहा अशा प्रकारे तुम्हाला पर्याय निवडायचे आहेत. आपण थेट उत्तर सांगताय. काही विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांना हा प्रकार समजला त्यांनी रिप्लाय द्या. आलेख समजला तुम्हाला? पुढे प्रश्न दुसरा. आता या ठिकाणी प्रश्न बदलला आहे. दिलेला स्तंभालेख पहा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. या ठिकाणी स्तंभालेख समजून घ्यायचंय, त्याच्यानंतरच प्रश्नाकडे जायचंय. वाय अक्ष सर्वप्रथम एक्स अक्ष पहा. एक्स अक्षावर शहरे आहेत. पाचगणी, पुणे, चंद्रपूर, माथेरान, नाशिक. वाय अक्ष पहा. प्रमाण तापमान दिलेलं आहे. 1 एकक पहा. इथं आत शब्द आला बघा. 1 एकक. 1 सेमी किंवा 1 एकक दोन्हीपैकी कोणता शब्द वापरतात? 1 एकक बरोबर 5 अंश सेल्सिअस. 5 अंश सेल्सिअस 5 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. या ठिकाणी हे तापमान आहे. डिग्री सेल्सिअस मध्ये आपण मोजतो. म्हणजे 1 एकक म्हणजे 5 आहे. 2 म्हणजे 10, 3 म्हणजे 15, 4 म्हणजे 20, 5 म्हणजे 25, 6 म्हणजे 30, बरोबर. 7 म्हणजे 35. 5 5 5च्या टप्प्याने पुढे 5च्या पाड्यात. हा टप्पा सारखाच असतो बरं का. 5 5चाच कमी जास्त होत नाही, लक्षात घ्या. 5 10 15 म्हणजे 5 5 5 5 ने पुढचे टप्पे वाढत जातात प्रमाणानुसार. आता यावरून तुम्हाला उत्तर काढायचंय. दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. ज्यांना ज्यांना हा स्तंभालेख समजलाय त्यांनी रिप्लाय द्या. सर्वप्रथम एक्स अक्ष वाचा. एक्स अक्षावरील माहिती समजून घ्या. त्यानंतर वाय अक्ष वाचा. त्याच्यानंतर वाय अक्ष वाचतानाच प्रमाण बघा. 1 एकक म्हणजे किती? 5 अंश सेल्सिअस 5 डिग्री सेल्सिअस. प्रमाण खूप महत्वाचं आहे. चला पहिला प्रश्न तुमच्यासाठी. सर्वात कमी तापमान कोणत्या शहराचे आहे व किती आहे? 2 प्रश्न एकत्रित विचारलेले आहेत. सर्वात कमी कोणते तर किती? लवकर लवकर. ढाकणे सांगा. हॅलो सर.
हा, कोणते कमी आहे? पाचगणी व माथेरान. पाचगणी व माथेरान. बर, दोन ठिकाणचं पण सर्वात कमी. पण सर्वात कमी दोन दोन स्थळ आहेत पहा. एक पाचगणी आहे आणि माथेरान, दोघांचे सारखं आहे. किती आहे? 25°C. 25. उत्तर लिहायचं पाचगणी माथेरान. व माथेरान. किती आहे? 25°C. 25°. हे तुमचं उत्तर आहे. माथेरानी नाही, माथेरान. पाचगणी व माथेरान. समजलं सर्वांना? अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहिता आलं पाहिजे. पुढचा प्रश्न. कोणत्या दोन शहरांचे तापमान समान आहे? सार्थक थोरात. समान म्हणजे सारखे. कोणत्या दोन आहे तो? श्रेया नांबरे. सांगा, कोणत्या दोन शहरांचं तापमान सारखंच आहे? पाचगणी व माथेरान. फक्त दोनच? आणि बघा, पुणे आणि नाशिक. हा, या ठिकाणी तुम्हाला फसवलेलं आहे. पाचगणी आणि माथेरानचं सुद्धा 25-25 आहे, म्हणजे सारखंच आहे. 25°C. आणि पुणे आणि नाशिक मध्ये पुण्याचं सुद्धा, 30°C. आणि हे सुद्धा 30, म्हणजे दोन्ही सारखे आहेत. दोन जोड्या आहेत या ठिकाणी. पहिली जोडी लिहायचंय पाचगणी पाचगणी व माथेरान. व माथेरान. पुणे व नाशिक. पुणे व नाशिक. व्हेरी गुड. किती मुलांना प्रश्न थँक्यू समजतोय? सर. चला, छान. पुढचा प्रश्न. 35°C तापमान कोणत्या शहराचे आहे? 35. स्पीड वाढवा. बघा, मी इरेज करतोय. कोण सांगणार 35°? नरेंद्र वाकडे, बोला. हॅलो सर. बोला. चंद्रपूर. 35. बघा, चंद्रपूर पाहूया. चंद्रपूरचं आहे का बघू? येस आहे, चंद्रपूरचं 35च आहे. छान, व्हेरी गुड. उत्तर आहे चंद्रपूर. थँक्यू सर. चला, पुढचा प्रश्न पाहूया. ज्यांना स्तंभालेख समजला त्या विद्यार्थ्यांना सहजपणे प्रश्नांची उत्तरे देता येतात. पुढचा प्रश्न. सर्वात जास्त तापमान कोणत्या शहराचे आहे व किती आहे? सर्वात जास्त तापमान, सर्वात जास्त. यश बच्छाव, सांगा. सर चंद्रपूर शहरे. चंद्रपूर. चंद्रपूर शहरी नाही, चंद्रपूर. किती आहे? 35. चला, शहर आहे चंद्रपूर. तापमान आहे 35°C. सेल्सिअस. पुढचा प्रश्न. थँक्यू सर. वेलकम. माथेरान व नाशिक येथील तापमानातील फरक किती? माथेरान व नाशिक तापमानातील फरक. फरक काढायचं तुम्हाला. त्रिशा पवार. हॅलो सर. येस. माथेरान आणि नाशिक मधील 5°C फरक आहे. बरं, माथेरान किती आहे सांगा मला? माथेरान 25°C. 25. आणि नाशिक? नाशिक 30°C. म्हणजे 30 वजा 25 30 किती वजा आलं? 25. 5. 5°C. येस. छान. पुढे थँक्यू पाहूया सर. पुढचा प्रश्न. वेलकम. पुणे व पाचगणी येथील तापमानाची बेरीज किती? पुणे व गार्गी, सांगा. पुणे व पाचगणी. आवाज.
वेदिका गीते, सांगा. बेरीज करायची आहे तुम्हाला. हॅलो सर. येस. पुणे व पाचगणी. पुणे पुण्याचे तापमान किती आहे? 30%. 30% नाही, 30°C. आणि पाचगणी किती आहे? 25. 30 अधिक 25 किती झाले? 55. म्हणजेच उत्तर आहे 55°C. छान, व्हेरी गुड. ज्यांना प्रश्न समजलेला आहे ते रिप्लाय द्या. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. पुढे प्रश्न प्रकार दुसरा. बघा, खालील स्तंभालेखात शाळेतील प्रथम सत्र परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे. प्रथम सत्र परीक्षेत गणित विषयात एकूण किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले? उत्तीर्ण म्हणजे पास. विषय आहे गणित. प्रश्नाच्या बघा, अगोदर आपल्याला स्तंभालेख अभ्यासायचा आहे. हे आहे एक्स अक्ष, हा आहे वाय अक्ष. या ठिकाणी ग्रेश हा वाय अक्ष. येस. प्रमाण पहा, प्रमाण. एक एकक बरोबर 100. 100 विद्यार्थी. एक मिनिट, थोडं प्रमाण चुकलेलं आहे. ग्राफ दुरुस्त करतोय पहा. एक एकक बरोबर 20 विद्यार्थी. 100 नाही. काय? एक एकक बरोबर किती आहे? 20 विद्यार्थी आहे. म्हणजे 20चा टप्पा, 20, 40, 60, 80, 100. आता या ठिकाणी 20-20चा टप्पा आहे. विषय बघा, एक्स अक्षावर विषय आहेत मराठी, हिंदी, इंग्लिश, गणित. आणि वाय अक्षावर काय आहे? किती विद्यार्थी येस उत्तीर्ण झाले आहेत त्यांची माहिती दिली. चला, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे गणित विषयात. चला, कोण सांगणार हो? लवकर लवकर. हितेश गांगुर्डे, सांगा. हॅलो सर. येस. हॅलो. हा, गणित विषय गणित या ठिकाणी विषयात 70. किती? गणित 70. विषय या ठिकाणी आहे 60 आणि 80 मध्ये. हा टप्पा 70चा आहे. म्हणून तुमचं उत्तर येईल 70 विद्यार्थी. किती मुलांना प्रश्न समजलाय? प्रश्न पाहूया. सर. या ठिकाणी सुद्धा प्रमाण आपण दुरुस्त करूया. वीस विद्यार्थी. येस. एक्स अक्ष. विचारा, सॉरी, सांगा. सर्वाधिक बघा, आता या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय? खालील स्तंभालेखात शाळेतील प्रथम सत्र परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे. प्रथम सत्र परीक्षेत कोणत्या विषयात सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत? कोणत्या विषयात? विषय अनन्या पवार. कोणत्या विषयात सर्वाधिक? मराठी विषयात. मराठी विषयात सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. व्हेरी गुड. कोणत्या विषयात? मराठी विषयात. हे तुमचं उत्तर आहे, मराठी. समजते?
खालील स्तंभालेखात शाळेतील प्रथम सत्र परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे. प्रथम सत्र परीक्षेत कोणत्या विषयात सर्वात कमी विद्यार्थी? सर्वात कमी, कोण झाला सर्वात कमी? संविधान. इंग्लिश. इंग्लिश सर्वात कमी इंग्लिश. थँक्यू सर. वेलकम. इंग्लिश विषयात सर्वात कमी विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. स्तंभालेख प्रश्न प्रकार तिसरा. खालील स्तंभालेखात सर्वात कमी व सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या गावांच्या लोकसंख्येत कितीचा फरक आहे? प्रश्न बदललेला आहे. आपण आलेख समजून घेऊ. एक्स अक्षावर गावांची नावे आहेत. राजूर, चिखली, जळगाव, खामगाव. आणि वाय अक्षावर लोकसंख्या आहे. 100, 200, 300, 400, 500. म्हणजे 1 एकक बरोबर 100 लोक असं प्रमाण आहे. हा स्तंभालेख समजून घ्या. आता सर्वात कमी व सर्वात जास्त खंबाईत. हॅलो सर. सर्वात कमी कोण आहे? सर्वात कमी खामगाव. खामगावची लोकसंख्या किती आहे? 200. सर्वात जास्त 500. चिखली. चिखली. फरक किती आहे? 500 वजा 500 वजा 200. किती? 300चा. म्हणजे फरक आहे 300. व्हेरी गुड. सर मागचा प्रश्न हाचा टप्पा आहे. खालील स्तंभालेखात शाळेतील प्रथम सत्र परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे. प्रथम सत्र परीक्षेत इंग्लिश विषयात एकूण किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले? बघा इथं बघा, हे 20चं प्रमाण आहे बरं का. 20 विद्यार्थी. बघा हे 20 आहे, हे 40 आहे, म्हणजे मधलं हे 30च आहे, हे 50च आहे. बघा हे 65च आहे, सॉरी 70च आहे. एक मिनिट, 65 नाही, 5चा. बघा हा गोंधळ होतो बरं का, म्हणजे नकळतपणे हा होतो, आपल्याला सवय लागली असते. हा हे 90 आहे. म्हणजेच आपलं काय विचारलंय? इंग्लिश विषयाचे आहेत 60. हे अगोदरचा प्रश्न चूक झाला असेल ते. गणित, गणित हे इंग्लिशच्या बरोबर आहे. गणितामध्ये आपण काय वेगळं लिहिलं होतं? गणितात काय लिहिलं होतं? हा एक मिनिट, पाहू. गणितामध्ये आता गणिताचं किती होईल लक्षात घ्या. गणित जे आहे ते 70 होईल. गणित विषयामध्ये 70. येस. पुढे गणित विषयामध्ये 70 विद्यार्थी. कोणत्या विषयात सर्वाधिक? तर मराठी विषयात सर्वाधिक. या ठिकाणी मराठी विषय फक्त निवडायचा आहे, विद्यार्थी संख्या सांगण्याची गरज नाही. इथं मराठी विषयामध्ये सर्वाधिक आहेत. मराठी. येस. विद्यार्थी संख्या जर विचारली असती सर्वाधिक विद्यार्थी, तर विद्यार्थी आहेत 90. बघा ही बाब सर्वांना लक्षात घ्यायची आहे. प्रमाणावरून टप्पा चुकू शकतो, कारण आपण मधला टप्पा जर विसरला तर या ठिकाणी प्रश्न चुकू शकतो. किती मुलांना समजतंय? बघा पुढचा प्रश्न. फरक कळाला? हा पुढचा प्रश्न पहा. खालील स्तंभालेखात जळगाव गावाची लोकसंख्या खामगावच्या लोकसंख्येपेक्षा कितीने जास्त आहे? जळगावची लोकसंख्या खामगावच्या लोकसंख्येपेक्षा लवकर कितीने जास्त आहे? लवकर. समृद्धी. जळगावची किती आहे? खामगाव. जळगाव आणि खामगाव सांगा. जळगाव 450. बघा इथं आता मधला टप्पा 50 आहे बरं का.
जळगाव आहे 400 आणि 500च्या मध्ये 450. पुन्हा खामगाव 200 कितीने जास्त आहे म्हणते 450 वजा वजा 200 200. 0 5 आणि 2 250 250 ने जास्त आहे. चला पुढचा प्रश्न. खालील स्तंभालेखात कमाल व किमान लोकसंख्या असणारी गावे कोणती? कमाल, किमान. कमाल म्हणजे जास्तीत जास्त, किमान म्हणजे कमीत कमी. दुर्वा. हॅलो सर. यस. चिखली व खामगाव. चिखली आणि खामगाव. कमाल कोण आहे? चिखली. कमाल चिखली आणि किमान. खामगाव. किमान म्हणजे सर्वात कमी. खामगाव. व्हेरी गुड. थँक्यू सर. चला पुढचा प्रश्न. प्रश्न प्रकार चौथा. खालील स्तंभालेखात सर्वात कमी व सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या गावांच्या लोकसंख्येत कितीचा फरक आहे? बघा, या ठिकाणी प्रमाण पहा 100च आहे. फरक विचारलाय तुम्हाला. लवकर लवकर. सर्वेश आंधळे सांगा. सर्वात सर्वात कमी व सर्वात जास्त. सर्वात कमी काय आहे? खामगाव. खामगावची लोकसंख्या किती आहे? 200. सर्वात जास्त चिखली. चिखलीची किती आहे? 500. 500 वजा 200 उत्तर किती येईल? 300. म्हणजे कितीने जास्त आहे? फरक किती आहे? 300चा. थँक्यू सर. वेलकम. चला पुढचा प्रश्न पहा. खालील स्तंभालेखात कोणत्या गावाची लोकसंख्या 2500 आहे? एक मिनिट. इथं बघा, आता इथं प्रश्न बदललाय. प्रमाण बदलले मित्रांनो. 1 एकक बरोबर 1000 दिलेलं आहे. आता प्रमाण प्रमाण बदललेलं आहे, प्रश्न बदललेला आहे. कोठे बोला. 2500 खामगाव. संख्या. खामगाव बघा, खामगाव. 2000 आणि 3000 मध्ये कोण आहे? 2500. 2500. थँक्यू सर. वेलकम. खामगाव. व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न. चला तर मित्रांनो, आजच्या तासिकेत आपण स्तंभालेख अभ्यासेला आहे. उद्या आपण जोड स्तंभालेख अभ्यासू. सर्वांनी प्रमाण लक्षात घ्यायचंय. जर आपलं प्रमाण चुकलं तर प्रश्न चुकू शकतो. त्यासाठी प्रमाण समजून घ्या, व्यवस्थित प्रश्न वाचा, योग्य पर्याय निवडा. उद्या आज शिकवलेल्या घटकावर आधारित तुम्हाला डेली टेस्ट पाठवली जाईल. डेली टेस्ट ही ऑनलाईन शिक्षण ऍप्लिकेशनवर येत असते. त्यासाठी सर्वांनी ऑनलाईन शिक्षण ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा, बॅच मध्ये प्रवेश घ्या, जेणेकरून तुम्हाला डेली टेस्ट सोडवता येईल. पुन्हा भेटूया